तुम्ही जेव्हा राजा हा शब्द ऐकता तेव्हा डोळ्यासमोर कसा राजा उभा राहतो? शस्त्रधारी, सुवर्ण सिंहासनावर बसलेला. पण आज आपण ओळखणार आहोत एका अशा राजाला ज्याने तलवारीने नाही तर शिक्षण, समता आणि सेवा यांच्या जोरावर इतिहास घडवला. नमस्कार. विदर्भ मतदार दिनविशेषमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आहे 26 जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. एक असा राजा ज्यांच्या दूरदृष्टीने लाखो वंचितांना आत्मसन्मानाने जगता आले. 1874 मध्ये जन्मलेले शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे अधिपती. पण हे केवळ शाही पद नव्हतं, ते एक सामाजिक क्रांतीचं रणांगण होतं. 1902 मध्ये मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय भारतातल्या सामाजिक न्यायाच्या संघर्षाचा पहिला ऐतिहासिक टप्पा ठरला. शाहू महाराज म्हणायचे, समाज बदलायचा असेल तर शिक्षण हे खरे शस्त्र आहे. त्यामुळे त्यांनी दलित, मागासवर्गीय आणि स्त्रिया यांच्यासाठी शाळा स्थापन केल्या, वसतिगृह उभे केली. त्यांनी मंदिराचे दरवाजे खुले केले, पानवटे सर्वांसाठी खुले केले. त्या काळात हे सगळं करणं म्हणजे एक सामाजिक बंडच होतं आणि ते त्यांनी धैर्याने उभं केलं. शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध हा केवळ एका राजा आणि विचारवंतांचा नव्हता, तो होता समतेसाठी लढणाऱ्या दोन महामानवांचा एक विचारात्मक बंध. बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी संघर्ष करत होते तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन आधार दिला. त्यांनी आंबेडकरांना सार्वजनिक व्यासपीठ दिलं, त्यांच्या लेखनाला वाचा दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरांना पुढे नेणाऱ्या सामाजिक भूमीचा पाया शाहू महाराजांनीच घातला होता. शाहू महाराजांनी केवळ समाज सुधारणा नाही केली तर कला, संस्कृती, क्रीडा आणि महिलांसाठी सशक्तीकरणाचं वातावरण निर्माण केलं. त्या काळात स्त्रियांना शिक्षण आणि हक्क मिळणे हे क्रांतीचंच रूप होतं. आज शतकानंतरही शाहू महाराजांचा विचार जिवंत आहे, पण तोच विचार फक्त पुस्तकी न राहता कृतीत यायला हवा. आपण हे तेच वचन घेऊया, कधी जात, धर्म, वर्ण न पाहता सर्वांना समानतेचा अधिकार मिळावा. शाहू महाराज म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे केवळ बाबासाहेबांचं घोषवाक्य नव्हतं, तर शाहू महाराजांचाही तोच संदेश होता. हा सामाजिक संदेश तुम्हाला भावला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि विदर्भ मतदार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शाहू महाराजांचा विचार फक्त सांगण्यासाठी नाही, तर तो पसरवण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे. जय शाहू महाराज, जय समता, जय भारत.